साहेबांनी कव्हर करा. साहेब मागे मोक्षा मॅडम आले आले. हो हो. मोक्षा कोण आहे हा? चला बाहेर घेऊन जाऊया. हा मोक्षा, मी काय विचारतोय? कोण आहे हा माणूस? मोक्षा, काय विचारतोय मी? कोण आहे हा माणूस? मला सांग. ते कार्तिक सरांचे रिलेटिव्ह आहे ते. त्यांना ना पूजा आहे ना, त्यामुळे धुराचा आणि आवाजाचा त्यांना त्रास होतो, त्यामुळे ते दुसऱ्या रिलेटिव्ह कडे घेऊन चाललेत वाटतं. पूजेच्या धुराचा आणि आवाजाचा एवढा त्रास होतो, एवढे आजारी आहेत. हा, त्यांना तो मेंटल प्रॉब्लेम आहे ना, आणि त्यांना श्वासाला बी जास्ती त्रास होतोय. मी बोलू का त्यांच्याशी? नाही नाही नको मामा. ते अनोळखी माणसं असली ना की त्यांची तब्येत अजून खराब होते. आता नको. शुभ, मी यांना सोडून येते. हा नको, मी सोडून येतो, तुम्ही तर साहेबांबरोबर थांबा. हा. सोनाली. होय मॅडम, आले. सोनाली जा यांच्या बरोबर. हा होय. सावकाश ठेवा. आई अंबाबाई, हे लोणचं समद्यासनी आवडू दे. कारभार नाही. अगं तुझ्या हातचं बनवलेल्या लोणच्याची चव आवडणार नाही असं कुणी बी गावणार नाही. हे लोणचं मोठ्या लोकांच्या घरात जाणार आहे, तेव्हा अंबाबाईला जरा साखर घातलं. कारभारने देव नेहमी चांगल्या लोकांच्याच पाठीशी असतो. कशाला काळजी करायलीस? आणि तुला एक गोष्ट सांगतो, श्रीमंतांच्या काय आणि गरिबांच्या काय सगळ्यांच्या जीवा सारख्याच असतील. खरं आहे पण. बर चला, आपण आवरायला पाहिजे. मोक्षा मॅडम कडे जायचंय ना. हा होय की. चल चल. पिशवी घेताय का? राहू दे इथं. जाताना घेऊ, मी आवरून. चाल. शिस्ता द्या. सोनाली, दरवाजा उघड. या बसा. हा श्रावणी, शुभू, तिकडे सगळं ओके ना? काही प्रॉब्लेम नाही ना झाला? प्रॉब्लेम तर झालेला, पण निस्तारलाय मी. तू काळजी नको करूस. म्हणजे नेमकं काय झालं? मी तुला सविस्तर नंतर सगळं सांगतो, ठीक आहे? बरं ठीक आहे. आणि हे पेपर्स मी कलेक्ट केलेत, ते घेऊन मोक्षाकडेच येऊ ना? नको नको नको, तू तिथंच थांब. बरं, एक मी काय सांगतोय ते, मी शिरीष काकांना सोनाली आणि एका बॉडीगार्ड सोबत बंगल्यावर पाठवतोय. तू बंगल्याच्या बाहेरच थांब, म्हणजे काय होईल त्यांना व्यवस्थित आत घेता येईल. हो ठीक आहे, मी तिकडे जाते. ठेवतो. सोनाली, शिरीष काकांना बंगल्यावर व्यवस्थित घेऊन जायचं, ठीक आहे? त्यांना एकटं सोडू नकोस. औषधं गोळ्या व्यवस्थित दे. काही अडचण लागली तर मला फोन कर, माझा नंबर आहे. होय. ठीक आहे, जा. रमेश काका. हो सर. ऐका, या गाडीबरोबर तुम्ही बंगल्यात जावा. तिथं श्रावणी मॅडम असतील. काय अडचण आली तर मला फोन करायचा, किंवा श्रावणी मॅडम आहेतच. ठीक आहे, जावा. ओके सर. शुभू, आलास त्यांना सोडून नीट? हो साहेब, पाठवायची व्यवस्था केली मी. गुरुजी नमस्कार. नमस्कार. नमस्कार मंत्री साहेब. नमस्कार. नमस्कार. तिथे सगळी तयारी झाली आहे.
आपण थोड्या वेळात पूजा सुरू करूया. आज येणार आहे मज्जा. अलकनंद मॅडम, हॅलो मॅडम, झाले का समधी तयारी पूजेची? समजा प्लॅन रेडी. कुठं आहे तुम्ही? स्वीटी, मी अचानक दिल्लीला आली आहे. काय दिल्लीला कशा पायी? मॅडीचा ऍक्सिडेंट झालाय, त्यालाच बघायला आली मी. 3-4 दिवसांनी येईन. अरे देवा मॅडम, म्हणजे तुम्ही आता पूजेला नसणार की हो तिकडं? मी केवढी स्वप्न रंगवली होती माहितीये. विचार केला होता तुम्ही शुभूच्या आईची लाच काढाल, श्रावणीनं ऑर्डर दिले म्हणून तिची पण बेइज्जती कराल. कसलं काय, आता समजा प्लॅनचा विचका झाला नव. अगं, मी नसले म्हणून काय झालं? तू आहेस ना माझा राईट हँड. आणि आगीत तेल कसं ओतायचं हे तुला चांगलं माहितीये काय? अहो मॅडम, तुमच्याकडूनच तर शिकलोय की मी. मग तुम्ही काळजी नका करू, मी बघतो काय करायचं ते. तिथे असा राडा झाला पाहिजे की आवाज दिल्लीपर्यंत आला पाहिजे. काय? येणार येणार मॅडम. आणि त्या पिक्चरचा व्हिडिओ बी तुम्हाला पाठवणार मी. हा, पाठव पाठव. हा, ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. चल, ठेवते. एक नंबर. आता एका दगडात 2 पक्षी ठेचले जाणार. एक श्रावणी आणि दुसरी बिचारी माझी आत्या. आणि ह्या समद्यांची जखम माझ्या शुभूला होणार. वा वा स्वीटे, एक नंबर प्लॅन आहे. श्रावणी, माझ्या प्रेमाच्या आड येतेस ना? आता बघ तुम्ही काय करतो. चल चल, काढ गाडी, निघाल लवकर. हे गाडी पुढे. ए पेलवान बाबा, अरे गाडी घे ना बाजूला. होती की नाही स्टार्ट तुझी गाडी? अरे बाबा, अरे पेट्रोल आहे का ना तुझ्या गाडीत? काचच निघतोय रस्त्यावरती. अरे किती ट्रॅफिक जाम झालंय माग. आता शिरीष गाणे करे. थांब थांब.